बघा पुढचं गणित असेल काय 2400 बरोबर का 2400 असेल 2400 ला काय करायचं 2400 असेल बरोबर 2400 भागाकारात काय 2-3 असेल 2-3 असेल बरोबर का हे 2-3 गुणोत्तरात विभागात 2-3 म्हणजे काय ते दोघांची बेरीज करा किती आली 5 आली 5 × 5 असेल 5 × किती असेल 20 असेल बरोबर का त्यानंतर किती उरले 4 उरले 5 × 8 = 40 असेल 480 आले असेल बरोबर का 480 ही संख्या आपल्याला काय महत्त्वाची असेल तिला गुणायचं प्रत्येक संख्येच्या गुणोत्तराला म्हणजे 480 गुणाकारात बघा आता 480 असेल बरोबर का गुणाकारात तुमचे किती असेल 2 असेल बरोबर का आणि इथं 480 असेल 480 गुणाकारात किती असेल 3 असेल म्हणून यांचा गुणाकार करा शून्याचा गुणाकार असेल 0 असेल 8 त्रिक किती असेल 24 असेल हातचे गेले 2 असेल बरोबर का 3 4 त्रिक किती असेल 12 12 2 असेल 14 म्हणून 1440 असेल बरोबर का 20 0 असेल 8 2 16 असेल हातचे गेला 1 4 2 8 आणि किती आलं 960 असेल 960 आणि 1440 जो पर्याय असेल तो तुमचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार तुमचं उत्तर असेल त्यानंतर पुढा प्रश्न असेल बघा तुम्हाला सोडवायचं आहे 3240 ला बरोबर का 5 3 गुणोत्तरात विभागा आता हे 3240 असेल बरोबर का हे 3240 असेल बरोबर का 3240 ला किती गुणोत्तरात 5 3 गुणोत्तरात विभागा 5 आणि 3 झाले किती 8 बरोबर का 8 ना याला भागून टाकायचं 8 ना भागूया बघा 8 1 8 असेल बरोबर का 8 चौक 32 असेल आता बघा आपल्याला भागायला एका संख्येला परवानगी आहे किंवा पुढच्या संख्येला 8 ना भाग जात नाही लहान संख्या आहे बरोबर का म्हणून काय करायचं 0 घ्यायचा आणि 8 पंचे किती असेल 40 असेल तुमचं 405 आलं किती आलं 405 आलं 405 बरोबर का आता गुणाकारात पहिली संख्या असेल 5 5 ना गुणायचं बरोबर का त्यानंतर दुसरी संख्या असेल 405च बरोबर का आणि गुणाकारात गुणोत्तर असेल 3 म्हणून 3 ना गुणायचं बरोबर का मग 5 त्रिक किती असेल 15 असेल डायरेक्ट जर मध्ये 0 असेल तर डायरेक्ट लिहून टाका त्यानंतर 4 त्रिक किती असेल 12 असेल म्हणून 1215 असेल आणि त्यानंतर 5 5 असेल 25 असेल बरोबर का मध्ये 0 डायरेक्ट लिहून टाका 4 पंचे किती असेल 20 असेल म्हणून 20 25 आणि 12 15 तुमचं काय असेल उत्तर असेल म्हणजे काय तुम्हाला विचारलं मोठी संख्या कोणती आता मोठी संख्या तर 100% 20 25 म्हणून काय पर्याय क्रमांक 1 तुमची मोठी संख्या उत्तर आलं ही मोठी संख्या असेल आता लहान संख्या विचारलं तर तुमची लहान संख्या असेल लहान संख्या मोठी संख्या वजाबाकी विचारलं तर वजाबाकी करा काहीच नाही या दोघांची वजाबाकी करायचं या 405 ला गुणून टाकायचं लगेच तुमचं काय येणार आहे लहान संख्या मोठी संख्या फरक येणार आहे बघा आता बघून घ्या त्यानंतर पुढचं गणित असेल बघा खुर्ची आणि टेबल बरोबर का आता महत्वाचं गणित पोलीस भरतीला कायम विचारलं होतं रायगडलाही गणित कायम रिपीट होतं रायगडला रिपीट झालं होतं मागच्या वेळेस म्हणून ते आपल्याला गुणोत्तर घ्यायचं बघा खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर असेल 3 असतात बरोबर का आता खुर्ची असेल बरोबर का तुमची खुर्ची आणि टेबल बरोबर का खुर्ची असेल आणि टेबल असेल खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर असेल 3:7 असेल किती असेल 3:7 असेल आता टेबलाची किंमत बघा टेबलाखाली टेबल लिहायचा टेबलाची किंमत 441 रुपये कशाची टेबलाची किंमत 441 रुपये असेल तर इकडे खुर्चीची किंमत किती आता फक्त खुर्चीची विचारलं एकाच खुर्चीची विचारलं म्हणून काय करायचं ज्याला जोडी नाही तो वरती बरोबर का ज्याला जोडी असतो तो नेहमी वरती असतो म्हणून 3 गुणाकारात किती 441 असेल भागाकारात किती असेल 7 असेल बरोबर का 7 1 7 बरोबर का 7 5 35 7 सकून किती 42 असेल बरोबर का 7 5 35 7 सकून 42 असेल 2 उरले 7 त्रिक किती असेल 21 असेल बरोबर का यांचा गुणाकार करा 63 गुणाकारात 3 असेल 63 गुणाकारात 3 बरोबर का 3 त्रिक किती असेल 9 असेल आणि 7 त्रिक किती 18 असेल म्हणून काय 189 तुमचं काय असेल उत्तर असेल बघा पर्यायामध्ये 189 पुढे दिसतोय पर्याय क्रमांक 3 तुमचं काय असेल उत्तर असेल त्यानंतर पुढे असेल बरोबर का त्याच स्वरूपाचं गणित आहे पुढे बघा खुर्ची आणि टेबल बरोबर का खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे किती आहे 5:7 आहे आणि टेबलाची किंमत 560 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती बरोबर का आता इथं खुर्ची आणि टेबल मांडून घ्यायचं पहिल्यांदा काय करायचं खुर्ची मांडायची बरोबर का खुर्ची असेल तुमची आणि टेबल असेल बरोबर का खुर्ची आणि टेबल असेल यांच्या किमतीचे गुणोत्तर आहे खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर असेल तुमचं 5:7 असेल किती असेल 5:7 आता टेबलाची किंमत टेबलाखाली लिहा 560 रुपये टेबलाची किंमत आहे 560 रुपये इकडे काय असेल तुमचा x असेल तुम्हाला त्याचीच किंमत काढायची कशाची काढायची एका खुर्चीची काढायची तुम्हाला 3 खुर्च्यांची विचारलं तर पुढे विचारणार बरोबर का म्हणून काय 560 असेल बरोबर का गुणाकारात किती असेल 5 असेल बरोबर का भागायचे किती ना 7 ना 7 1 7 7 8 56 असेल 0 असेल 8 पंचे किती असेल 40 म्हणून किती रुपये 400 रुपये कशाची असणार आहे एका खुर्चीची किंमत पर्याय बघा पर्याय क्रमांक 3 तुमचं काय असेल उत्तर असेल बघा एकदम सोपं आहे अवघड काहीच नाही त्यानंतर पुढचं गणित असेल बघा आता पुढचं गणित असेल
एक खुर्ची आणि एक टेबल. बघा आता एक खुर्ची आणि एक टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5 असतात आहे. एक खुर्ची आणि एक टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5 असतात. बघा खुर्ची आणि टेबल काय आता खुर्ची असं बरोबर का आणि टेबल असं बरोबर का. खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे. जर खुर्चीची किंमत 225, आता बघा टेबलाची नाही दिली तुम्हाला, काय खुर्चीची किंमत दिली 225 रुपये आणि तुम्हाला टेबलाची किंमत विचारली. किती टेबलांची विचारली? इथं 3 टेबलांची. महत्वाचा शब्द आहे काय, 3 टेबलांची विचारलं. मग 3 टेबलांची किंमत किती? आता तुम्हाला एका टेबलाची काढावं लागेल आणि त्यानंतर काय करायचं 3 टेबलांची काढायची. करा तिरकस गुणाकार करा. 225 असेल बरोबर का. गुणाकारात किती असेल 7 असेल. भागाकारात किती असेल 5 असेल. 5 1 5 असेल. 5 चौक किती असेल 20 असेल बरोबर का. 2 उरले 5 5 25 असेल. आता 45 गुणाकारात 7 करा. तुम्हाला एका खुर्चीची किंमत आहे, एका टेबलाची किंमत आहे. बघा आता 45 गुणाकारात किती असेल 7 असेल. 7 5 35 असेल. हातच्या गेले 3 असेल बरोबर का. 7 चौक 28. 28 आणि 3 किती 31 असेल. 315 रुपये काय आली एका टेबलाची किंमत आली. कशाची? एका टेबलाची किंमत किती रुपये आली? 315 रुपये. आता तुम्हाला 3 टेबल विचारले म्हणून काय 315 बरोबर का. असं 315 असेल. गुणाकारात तुम्हाला किती करावं लागेल 3 करावं लागेल. म्हणून काय 5 3 15 असेल बरोबर का. हातच्या गेला 1 असेल. 3 1 3 आणि किती 4 असेल आणि 3 3 किती असेल 9 असेल. म्हणून 945 रुपये काय असेल तुमची 3 टेबलांची किंमत असेल. बघा पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असेल उत्तर असेल. बघा काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे, सोप्या भाषेत आहे. आता पुढे पहा, एक लाकडी पलंग व लोखंडी कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर. काय विचारलं? एक लाकडी पलंग व लोखंडी कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर 7:3 आहे बरोबर का. जर त्यांची किंमत 11,200 रुपये असेल तर 4 कपाटांची किंमत दिली. 4 कपाटांची किंमत. आता बघा लाकडी पलंग असेल बरोबर का. लाकडी पलंग असेल बरोबर का आणि लोखंडी कपाट असेल, हे कपाट असेल बरोबर का. यांच्या किमतीचं गुणोत्तर किती आहे 7:3 आहे बरोबर का. 7:3 असेल तर पलंगाची किंमत 1200 रुपये. किती 11,200 रुपये असेल. कशाची? लाकडी पलंगाची किंमत. जिथे पलंगाची किंमत 11,200 रुपये असेल 11,200 असेल बरोबर का. तुम्हाला विचारलं काय पुढं 4 कपाटांची किंमत किती? काहीच नाही, तिरकस गुणाकार करा. ज्याला जोडी असतो तो नेहमीवरती असतो म्हणून 11,200 रुपये असेल. गुणाकारात 3 असेल. भागाकारात किती असेल 7 असेल. 7 1 7 असेल. 7 1 7 असेल बरोबर का. 4 उरले 7 7 42 0 0 तसाच. म्हणून 16 त्रिक किती 16 त्रिक असेल तुमचे 48 4,800 रुपये. कशाची? एका टेबलाची एका कपाटाची किंमत आली. कशाची? एका कपाटाची किंमत आली 4,800 रुपये. तुम्हाला विचारलं 4 टेबलांची बरोबर का. म्हणून काय कपाट विचारले 4 म्हणून 4,800 असेल. गुणाकारात किती असेल 4 असेल बरोबर का. 4 ना गुणून टाका. आता 4 0 2 0 तसेच लिहून टाका. 8 चौक किती असेल 32 असेल. हातचे गेले 3 असेल. 4 चौक 16 16 आणि 3 किती 19 असेल. म्हणून 19,200 रुपये काय तुमची टेबलांची किंमत. बघा इथं पर्यायामध्ये दिलेलं आहे 19,200 रुपये. म्हणून तुमचं उत्तर असेल 19,200. बघा पुढचा प्रश्न असेल अशा स्वरूपाचा. कोणत्याही सूत्राने काहीच नाही एकदम शॉर्टकट पद्धतीने आहे. बघा आता ए बी 2:3 बी सी 4:5 सी डी 6:7 तर ए बी डी बरोबर किती बी डी बरोबर किती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. बघा आता ए बरोबर का जेवढे दिले तेवढे लिहा. ए आसन बी आसन सी आसन आणि डी आसन बरोबर का. आता तुम्हाला पहिल्यांदा गुणोत्तर दिलं ए बी बरोबर 2 असतील. काय ए बी बरोबर 2 असतील. मग तुम्ही लिहू शकता ए बी बरोबर 2 असतील असं. त्यानंतर बीसी बरोबर आता बीच्या खाली बी आला पाहिजे. बीसी बरोबर किती 4:5. एकदा मांडणी बघून घ्या कशी 4:5 बीसी बरोबर 4:5. त्यानंतर सीडी बरोबर किती असेल 6:7. सीडी बरोबर 6:7 असेल. फक्त आता करत असताना काय करायचं आपण उसना घेताना शेजारच्या पण घेतो म्हणून शेजारच्या पण उसना घ्यायचा. म्हणून हा बांध इथं आला पाहिजे. हे 3 आले त्याच्या पुढे काय असणार ते 3 असणार आणि त्यानंतर हा 5 असाच असणार. त्यानंतर हा 6 आहे. हा 6 इथं पण असणार आणि इथं पण 6च असणार आणि हा 4 इथं पण 4च असणार बरोबर का. आता या सगळ्या संख्या मांडून झाल्या. बांधाचं चिन्ह ज्या दिशेला आहे त्या दिशेला जायचं बरोबर का. आणि काय करायचं उभा गुणाकार करायचा. तुम्हाला काय विचारलं
BD बरोबर किती, आता बी आणि डी चा गुणाकार करा, 3 5 15, 15 7 105 असेल बरोबर का, 15 7 105 असेल. त्यानंतर 3 × 12, 12 7 किती 72 असेल बरोबर का. आता बघायचं याला जर 3 ना भाग जातोय, 100% 3 ना भाग जात असेल तर भाग द्यायचा, या संख्यांना जर भाग जात नसेल तर तशाच ठेवायचं. म्हणून 3 1 3 म्हणू शकतो, 3 2 6 म्हणू शकतो, 1 उरला 3 4 12 म्हणू शकतो. त्यानंतर 3 1 3, 3 3 9 असेल, 1 उरला 3 5 15 असेल बरोबर का. म्हणजेच काय तुमचं गुणोत्तर आलं 24 7 35. आता 24 7 35 जर पर्यायामध्ये असेल तर तुम्हाला 24 7 35 असं उत्तर काय पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असेल 24 7 काय असेल 35 असेल. बघा सोपं आहे. अशा स्वरूपाचं दुसरं गणित आपण बघणार आहे लगेच. बघा आता बघा ए असेल बरोबर का, ए असेल तुमचा, बी असेल, सी असेल बरोबर का, डी असेल. आता बघा AB बरोबर 2 5 असेल, BC बरोबर 10 3 असेल, CD बरोबर 9 5 असेल, तर AD बरोबर किती. तुम्हाला काय विचारलं, AD बरोबर विचारलं. आता काय अडचण नाही बघा, मांडून घ्या. 2 5 असेल बरोबर का, 2 5 असेल. त्यानंतर BC बरोबर 10 3 असेल, मग 10 3 मांडा, 10 3 असेल बरोबर का. त्यानंतर CD बरोबर 9 5 असेल तर 9 5 म्हणा, काय 9 5 म्हणा. आता फक्त एक लक्षात असून द्यायचं, आपले गुणोत्तर आपण मांडले, फक्त समोरच्या संख्या मांडायच्या. बघा आता इथं बरोबर का, इथं मांडत असताना हीच संख्या काय करायची आपल्याला पुढे मांडायची, म्हणून 5 आला. इथं मांडताना आपली समोरची संख्या मांडायची, 5 मांडायची. इथं पण मांडत असताना काय करायचे, हे 3 आहे तसेच मांडायचे. त्यानंतर इथं मांडत असताना वरचे नाही मांडायचे, खालचेच मांडायचे. म्हणजे किती आले 9 आले बरोबर का. समोरची इथूनची घ्यायची फक्त. बघा इथं किती आले 9 आले, इथं किती आले 10 आले बरोबर का. आता या संख्यांचं झालं, संख्या मांडून झाल्या. आता काय करायचं, उभा गुणाकार करायचा. तुम्हाला AD बरोबर विचारलं, मग तुम्ही D आणि A चाच गुणाकार करा, बाकीच्यांचा करायची गरज नाही. 5 5 25, 25 3 किती असेल 75 असेल, म्हणून 75 घेऊन टाका. त्यानंतर 10 20, 20 गुणाकारात 9 असेल बरोबर का, 20 गुणाकारात 9 बरोबर किती 180 असेल बरोबर का. आता यांना भाग जातो बरोबर का, 15 ना जाऊ शकतो आणि यांना जाऊ शकतो. 15 5 किती 75 असेल बरोबर का, 15 1 15 असेल, 15 दुने किती असेल 30 असेल, यांना भाग जात नाही, म्हणून तुमचं गुणोत्तर असेल 12 काय असेल 5 असेल, 12 5 तुमचं काय असेल उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. बघून घ्या, एकदम सोपं आहे, अवघड काहीच नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल बघा AB बरोबर का 2 7 असेल, AB असेल 2 7 बरोबर का, AB असेल काय 2 7 असेल, AB बरोबर 2 7. त्यानंतर BC बरोबर, आता BC असेल 10 3 असेल, BC बरोबर BC बरोबर का. आता तुमचं यांचं दोनच संख्या दिल्या, दोनच संख्यांचं गुणोत्तर करायचं. फक्त मांडताना काय करायचं, समोरचा अंक मांडायचा, शेजारचा अंक मांडायचा, हा 10 मांडायचा. त्यानंतर तुम्हाला विचारलं CA बरोबर किती. आता उलट विचारलं, नीट बघायचं काय CA बरोबर किती. इथं विचारलं AB बरोबर 2 7 असेल, BC बरोबर 10 3 असेल, तर CA बरोबर किती. आता काय करायचं, यांचा गुणाकार करायचा, 10 2 किती असेल 20 असेल बरोबर का. आणि CA बरोबर का 7 3 किती असेल 21 असेल. आता तुम्हाला विचारलं CA बरोबर किती, म्हणून काय तुमचं गुणोत्तर असेल C असेल 21 बरोबर का, आणि A असेल किती 20, म्हणून काय तुमचं गुणोत्तर असेल 20 21 20. बघा 21 20 कुठे दिसत आहे, पर्याय क्रमांक 1 तुमचं काय उत्तर असेल 21 20 असेल. फक्त दुसरा पर्याय बघा, दुसरा पर्याय आहे 20 21. A B विचारला असतं तर काय आलं असतं तुमचं 20 21 आला असतं. त्यानंतरचा पुढचा बघा, पुढचा प्रकार यंदा सगळ्यात जास्त पोलीस भरतीला आला. काय आला, पोलीस भरतीला आला. कुठं नगरला आला, पोलीस भरतीला, चालकला आला आणि नागपूर कारागृहाला आला. बघा आता 2A बरोबर का, 2A असेल बरोबर काय 3B असेल बरोबर का, 3B असेल आणि 4C असेल. यांचं तुम्हाला ABC विचारलं गुणोत्तरात A B आणि C बरोबर का. आता झाकण्याची पद्धत म्हणजे हा झाकून यांचा गुणाकार करण्याची पद्धत आहे, आणि एक लसावीची पद्धत आहे. बघा यांचा सगळ्यांचा लसावी काढायचा, 2चा 3चा आणि 4चा. काय लसावी काढायचा, बघा 2चा 3चा आणि 4चा आपण लसावी काढू शकतो. बघा 2 ना भाग देऊ शकतो, B1 B असेल बरोबर का, B 2 4 असेल, 3 तासात या सगळ्यांचा गुणाकार करा. 3 2 6 असेल, 6 2 12 असेल बरोबर का. आलेली संख्या 3 ठिकाणी मांडा, 3 अंक आहे आपल्याकडे, 3 ठिकाणी मांडून टाकायचे आणि त्याला भागायचं. काय महत्वाचं शॉर्टकट, यांना भागायचं 2 ना, याला भागायचं किती ना 3 ना, आणि याला भागायचं किती ना 4 ना बरोबर का. B1 B असेल, B 12 असेल, 3 1 3 असेल, 3 4 12 असेल, 4 1 4 असेल, 4 3 12 असेल, मग तुमचं गुणोत्तर असेल 6 4 असतील. तुमचा पर्यायामध्ये 6 4 असतील. कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं काय असेल उत्तर असेल. एवढं सोपं आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न असा 3A आसन 4B आसन 5C आसन. मग आता त्या स्वरूपाचा आता यांचा गुणाकार करावा लागेल, कारण का क्रमवार संख्या यांचा लसावी, बरोबर का. 3 आसन 4 आसन आणि 5 आसन यांचा लसावी काढत असताना आता कोणत्याही एका संख्येने एक सोडून भाग जात नाही, म्हणून 3 चौक 12 आसन, 12 पंचे किती आसन 60 आसन. बरोबर का. 60 आलेली संख्या 3 ठिकाणी मांडून टाका. 60 मांडला, 60 मांडला, 60 मांडला, बरोबर का. पहिल्या संख्येने भागायचं 3 आसन, दुसरी संख्या असेल 4 आसन आणि तिसरी संख्या असेल 5 आसन, बरोबर का. यांनी भागून टाका. 3 1 3, 3 2 6, 0 आसन. त्यानंतर 4 1 4 आसन, 4 1 4, 2 उरले, 4 पंचे 20 आसन, 5 1 5 आसन, 5 1 5 आसन, 6 मधून 5 गेले 1 राहिला, काय 5 1 5 आसन, 5 2 10 आसन, बरोबर का. तुमचं गुणोत्तर आलं 20 15 आणि किती 12, म्हणून 20 15 आणि 12 जिथं असेल ते तुमचं काय असेल उत्तर असेल 20 15 आणि 12 काय असेल 20 15 आणि 12, म्हणून इथं 20 15 आणि 12 तुमचं काय असेल उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न पुढचा असेल तोही सोपा आहे, फक्त काय तुम्हाला हेच गणित काय केलं, फक्त अक्षरी दिलं. नितीन आणि प्रवीण, बघा आता नितीन आणि प्रवीण काय म्हणलं, नितीन आणि प्रवीण यांच्या पगाराचे गुणोत्तर 5:7 आहे, बरोबर का. 5:7 असेल. प्रकाश आणि प्रवीण आणि प्रकाश यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:2 आहे, बरोबर का. तर प्रकाश आणि नितीन यांच्या पगाराचे गुणोत्तर काय असेल, बरोबर का. आता पहिलं नितीन असेल, कोण असेल नितीन असेल, नितीन, बरोबर का. नितीन असेल तुमचं, नंतर कोण असेल नितीन आणि प्रवीण असेल, बरोबर का. प्रवीण असेल आणि त्यानंतर तुमचं असेल प्रकाश असेल, बरोबर का. 3 व्यक्ती आहे, 3 व्यक्तींच्या गुणोत्तर दिलं, 3 व्यक्तींचं गुणोत्तर दिलं. तुम्हाला काय करावं लागेल, गुणोत्तर लिहून घ्या. नितीन आणि प्रवीण किती असेल 5:7 असेल, 5:7 लिहिलं. त्यानंतर नंतर दिलं प्रवीण आणि प्रकाश किती असेल 3:2 असेल, 3:2 असेल, बरोबर का. 3:2. आता बघा यांचा गुणाकार करायचा, पण काय गुणाकार करत असताना काही वेळेस अशी पद्धत पण आहे, 7 2 14 इथं लिहायचे, 7 3 21 इथं लिहायचे, 5 3 15 इथं लिहायचे, अशा प्रकारची पद्धत आहे. तर आपण काय समोरासमोर अंक लिहून टाका, 7 लिहिला. त्यानंतर काय इथं 3 लिहिला, 3 लिहून घेतला, बरोबर का. 5 3 किती असेल 15 असेल, बरोबर का. त्यानंतर 7 3 किती असेल 21 असेल, बरोबर का. त्यानंतर 7 2 किती असेल 14 असेल. आणि तुम्हाला विचारलं काय प्रकाश व नितीन, बरोबर का. आता प्रकाश आणि नितीन, बरोबर का. प्रकाश असत, बरोबर का. प्रकाश असेल आणि नितीन असेल, म्हणून तुमचं गुणोत्तर असेल काय 14:15 काय असेल 14:15, कारण का तुम्हाला उलट विचारलं, प्रकाश आणि नितीन विचारलं, म्हणून 14:15 तुमचं काय असेल उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर. बघून घ्या, सोपं आहे, अवघड काहीच नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल रमा व राधा यांच्या उंचीचे गुणोत्तर. काय विचारलं, रमा आणि राधा यांच्या उंचीचे गुणोत्तर 4:5 आहे. राधा आणि सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर 8:3 आहे. रमा व राधा व सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर काढा, बरोबर का. त्यांच्या उंचीचे गुणोत्तर काढायचे आणि सीमाची उंची 135 सेंटीमीटर असेल, काय 135 सेंटीमीटर असेल तर तुम्हाला रमाची उंची काढायची किंवा रामची उंची काढायची. बघा आता रमा असेल, बरोबर का, रमा, बरोबर का. त्यानंतर राधा असेल, राधा, बरोबर का. त्यानंतर तुम्हाला पुढची दिली सीमा, बरोबर का. या तिघी जणी 3 कॅरेक्टर आहे गणितामध्ये, राधा रमा आणि सीमा या 3 गुणोत्तर आहे. बघा रमा आणि राधा यांच्या उंचीचे गुणोत्तर 4:5 आहे, बरोबर का. राधा आणि सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर 8:3 आहे, बरोबर का. राधा आणि सीमा यांच्या उंचीचे गुणोत्तर 8:3 आहे. आता करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, हे समोरचे अंक लिहायचे, म्हणून इथं लिहिला 5च, बरोबर का. इथं लिहिला किती 8च लिहिला आणि यांचा गुणाकार 8 चौक किती असेल 32 असेल आणि 8 पंचे किती असेल 40 असेल आणि त्यानंतर 5 3 किती असेल 15 असेल. आता तुम्हाला सांगितलं काय, जर सीमाची उंची 135 सेंटीमीटर असेल, बघा यांचं गुणोत्तर असेल 32 40 आणि 15, याला कोणत्याही संख्येने भागत नाही, म्हणून तुमचं गुणोत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, गुणोत्तर किती, गुणोत्तर काढा असं म्हणलंय, म्हणून गुणोत्तर आलं 32 40 15. आणि तुम्हाला आता काय दिलं, सीमाची उंची दिली, सीमाची उंची असेल 135 सेंटीमीटर, 135 सेंटीमीटर जर सीमाची उंची असेल 15 1 15 असेल, बरोबर का. 5 1 5 ना जरी भाग दिला तरी चालेल, 5 1 5 5 3 15 असेल, 5 1 5 5 2 10 असेल, 5 7 35 असेल, 3 1 3 3 9 27, बरोबर का. किंवा 15 9 किती 135 असेल, बरोबर का. एक भाग बरोबर आला किती 9. तुम्हाला कोणाची उंची विचारली, तर रमाची उंची किती, आता रमाला गुणायचं 9 ला फक्त, बाकी काहीच नाही. बघा 9 2 18 असेल, हातच्या गेला 1 असेल, बरोबर. 9 ते 27 आणि किती असेल 28, म्हणून 288 सेंटीमीटर कोणाची, रमाची उंची असेल 288 सेंटीमीटर. आणि जर पुढे तुम्हाला विचारलं काय
दुसरीची उंची विचारली, राधाची 9 चौक किती असेल 36 असेल 360 सेंटीमीटर. कोणाची हिची उंची असेल 360 सेंटीमीटर. कोणाची, जर तुम्हाला मधलीची राधाची उंची विचारली 360 सेंटीमीटर आणि हिची रमाची विचारली 288 आणि हिची दिल्लीची 135 सेंटीमीटर. अवघड काहीच नाही बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल बघा, संजय विजय यांच्या वजनाचे गुणोत्तर. काय, संजय आणि विजय यांच्या वजनाचे गुणोत्तर 9:4 आहे. किती आहे, संजय बरोबर का संजय असेल बरोबर का विजय असेल बरोबर का, यांच्या वजनाचे गुणोत्तर 9:4 आहे. किती आहे, 9:4 आहे. त्यानंतर विजय आणि सुजय बरोबर का, विजय असेल बरोबर का, विजय आणि सुजय यांच्या वजनाचे गुणोत्तर 5:9 आहे बरोबर का. किती आहे, 5:9. विजय आणि सुजय बरोबर का, सुजय असेल सुजय बरोबर का, सुजय असेल विजय आणि सुजय असेल बरोबर का, यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 असेल. म्हणून काय, इदा असेल तुमचा 4च असेल बरोबर का. त्यानंतर इदा असेल तुमचा 5च असेल बरोबर का. यांचा गुणाकार करायचा, 9 चौक 36 असेल बरोबर का, 4 पंचे 20 असेल. त्यानंतर तुमचं नाव 5 45 असेल. आता तुम्हाला विचारलं कोणाचे वजन दिलं, संजयचे वजन दिलं, किती दिलं 135 किलोग्राम बरोबर का. 45 बरोबर 135 किलोग्राम असेल. मग याला भाग देऊ शकतो, 5 1 5 बरोबर का, 5 9 45, 5 1 5 बरोबर का, 5 2 10, 5 7 35 असेल बरोबर का. 9 1 9, 9 3 किती असेल 27 असेल, म्हणजे 3 आलं बरोबर का. 3 आलं. आता 3 ना फक्त काय करायचं, या बाकीच्यांना गुणायचं. तुम्हाला लगेच उंची येऊन जाईल. तुम्हाला विचारलं सुजयचं, म्हणून गुणाकारात किती असेल 3 असेल. म्हणून सावित्री किती 18 असेल बरोबर का, आजच्या गेला 1 असेल. 3 3 9 किती असेल 10 असेल. म्हणून 108 किलोग्राम कोणाचं वजन असेल, सुजयचं वजन असेल बरोबर का. सुजयचं वजन 108 किलोग्राम असेल. आणि याला जर तुम्ही 3 ना गुणलं, 20 3 किती असेल 60 किलोग्राम. कोणाचं वजन असेल, विजयचं वजन असेल 60 किलोग्राम. विजयचं जर विचारलं तर किती असेल 60 किलोग्राम आणि सुजयचं जर विचारलं तर किती असेल 108 किलोग्राम. बघा एकदम सोपं आहे. गणित दिसताना मोठे दिसतात पण असताना काय असतात, छोटे असतात. आता इथं बघा पुढचं गणित असेल तुम्हाला सोडवायचं असेल बघा, तुम्हाला सोडवायचं. त्यानंतर त्याच्या पुढचं गणित असेल बरोबर. पुढच्या प्रकारात बघा, आता वर्तुळ प्रकरण नंतर